मुलगा बॅग घ्यायला येईल, त्याच्यावर पैसे पाठवून देतो. आहे ये इकडे. अरे कुठं आणलाय मुडद्या बाबू? अरे तुला उठला पिली, तुझा मुडदा बसवला, तुझी झाली तरकट तुझी. कुठे रे घेऊन आलायस मला? सकाळी उठल्या उठल्या परसाकडला जाताना टंबराला उचलून आणल्यागत मला उचलून आणलायस वय रे? अगं आजी, अगं आपण पिकनिकला आलोया. पिकनिकला? होय होय. आणि हे कुठलं गाव आहे? तिथं काय गटुळं पुरलंय वय ते आपण इकडे आलोय? अगं आजी, आपण गावातच आहे आणि पिकनिकला म्हणजे सहलीला आलोय असं म्हणतोय टोन्या, होय की नाही रे? होय होय. अगं शाळेत असताना मला पण डोंगराव आणि खिंडीत न्यायचे बघ. म्हणजे ती पण एक सहलच झाली की. आणि डॉक्टरांनी पण आपल्याला इकडे सहलीलाच आणलंय. अरे मी काय शाळेत आहे वय? ते मला घेऊन सहलीला आला इकडे. त्या कंपाऊंडरचं डोकं नाही ठिकाणावर. हे असं झटका आल्यागत सगळ्यांना घेऊन आला इकडे. त्या बाबून मंगलला ना अक्कल. बोलला कंपाऊंडर की आली त्याच्या माग मेंढरागत. अहो आत्या किती बोलाल? त्यांनी एवढा हौसेने आपल्याला इथं आणलंय. वाई जाणीव ठेवा की. हौस तो मला नको सांगू. मी नव्हती त्याच्या माग लागली. मला एक गवताची काडी बी नको त्या कंपाऊंडरची. मी चालली वाड्यात. बाबू तू नेतोस का मी जाऊ झालं? अगं आहे अशी का वागतीस? थांब की आता आली तर. मी नाही थांबणार. मला नाही त्या कंपाऊंडरचं मिंद व्हायचं. आजी मी तुमच्या समोर हात जोडतो. डॉक्टर काय बोलताय? नाही बाबा दादा प्लीज बोलू द्या मला. आजी खरंच माझं चुकलं. म्हणजे मी तुम्हाला असं न सांगता तडकाफडकी इथे नव्हतं घेऊन यायला पाहिजे. मला स्वतःचं कुटुंब नाही, अनाथ आहे ना मी. त्यामुळे माझं सुख दुःख शेअर करायला मला कोणीतरी पाहिजे. म्हणून मी तुम्हाला इथे घेऊन आलोय. प्लीज माझं मन नका मोडू. तुझं मन राखायला तू काय जावं लागून गेलास होय माझा? त्याचं ती मी मन राखत नाही. आजी अहो आत्या त्यांचं जाऊ दे. नातवाकडे तर बघा की. किती खुश झाले ती बाहेर आल्यावर. वाईस त्यांच्यासाठी तर थांबा की जरा. होय अगं आजी थांब की ग. चला आपण सगळे आज जाऊया. चला चला दीदी चल फोटो काढायचे माझं. ह्या मुडद्यानी जादू केली ह्यांच्यावर कुणाला माहिती. अयो आलाय घेऊन इकडे. अयो दीदी, अगं दीदी अगं बघ की समजा कसलं भारी. दीदी माझा इथं फोटो काढ फोटो. अरे बाबू किती लांब आणलंयस रे? कसलं ऊन लागतंय मला. आणि उन्हाने मी काळी पडली माझी. अगं आई काय काळी नाही पडत तू. डॉक्टर एवढा खर्च करायची काय गरज होती? आता एवढं मोठं आहे की दिवसाला 4-5 हजार तरी खर्च येतील बघा. वय की. आणि तर कदर कुणाला आहे? एवढं खर्चात कशाला पडायचं? मंगलताई खर्चाचं काय घेऊन बसलाय? हे सगळं आपलंच आहे. म्हणजे हे रिसॉर्ट माझ्या मालकीचं आहे. ही मंजूची जमीन होती. इथे मी हॉस्पिटल बांधणार होतो. तिथेच रिसॉर्ट बांधलं. म्हणजे इथं बी लोकांना चुना लावला वाटतं. आजी तसं नाहीये. म्हणजे गावातल्या लोकांना उगाच गैरसमज होता ना. इथे जमीन विकत घेतल्यानंतर माणूस मरतो. आता समजा मी इथे हॉस्पिटल टाकलं असतं तर पेशंट कसा आला असता? पेशंटने हाच विचार केला असता ना, इथे ऍडमिट झाल्यानंतर मरू आपण. म्हणून मी इथे रेस्टॉरंट टाकलं. शपथ डॉक्टर कसलं भारी बांधलंय तुम्ही. अहो किती हुशार आहे. म्हणजे या कानाची खबर त्या कानाला बी होऊन दिली नाही. हा कसा कळून देईल? त्याचं पितळ उघड पडेल ना. माझ्या मंजूला फसवून सगळं तुंबड भरलं मुडद्याने स्वतःच. पण तिचा तळतळाट लागल ह्याला. अहो आत्या चांगलं बोलता नाही आलं तर वाईच ग बसा की.
अहो आजी, असं खरंच काही नाहीये. मला तुम्हाला सरप्राईज द्यायचं होतं. तुम्ही माझ्या घरचे आहात. आता लवकरच हे रिसॉर्ट लोकांसाठी खुलं करायचंय. त्याआधी तुम्ही काही दिवस इथे राहा असं मला खूप वाटतं, म्हणून मी तुम्हाला इथे घेऊन आलो. अयो थोडे दिवस कशाला, मी आता तर कायमच राहिला रेडी बघा. वय मला बी इथंच राहायचं आहे बघ. कसलं भारी हाय ही जागा. आणि असं बी मला या वाड्यात राहून लय कंटाळा आला होता बघा. जेव्हा बघा तेव्हा नुसती डोक्यावर माती पडायची. पण त्या वाड्याने इतक्या दिवस जगवलं हे विसरू नका. माझ्या मालकीचा आहे तो वाडा. आणि त्या कंपाऊंडरच्या जोरला उड्या मारू नका. ते कवा केसाना गळा कापला ही कळायचं बी नाही तुम्हाला. का वेळ झालेल्या माणसाला सगळं जगच पिवळं दिसतंय. काय ग पुटपुटतीस? तर वाईट मोठ्याने बोल, नाही तर तुझी जीवच हातडीन बघ. आहे वाईस गप बस की. काही इथं बी डोकं आपटून जीव देऊ आता मी. पप्पा ही एक नाही लई भारी पर्स आहे बघा. तुम्ही ह्याच्यावर डोकं आपटून घेऊ द्या. म्हणजे लाल लाल रगत बी दिसेल बघा. बाबू दादा, तुम्ही त्याकडे लक्ष नका देऊ. आजपासून तर या वाड्याकडे लक्ष द्या. म्हणजे तुम्ही आता या रिसॉर्ट कडे लक्ष द्यावं असं मला वाटतं. तुम्ही या वयात रात्रीचं वॉचमनचं काम करता ते बरोबर नाही वाटत मला. त्यामुळे या रिसॉर्टची सगळी जबाबदारी तुमची. तुम्ही फक्त आकडा सांगा, तो तुमचा पगार. काय पगार सांगणार? तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला हीच माझ्यासाठी लय मोठी गोष्ट आहे बघा. डॉक्टर तुम्ही खरंच देव माणूस आहे. बाबू दादा काय करता तुम्ही हे? तुम्हाला किती वेळा सांगितलं माझ्यासमोर पाया पडू नका. तुमच्या चेहऱ्यावर हसू असलं, समाधान असलं तरच मला माझ्या आयुष्याचं सार्थक झाल्यासारखं वाटतं. हा तर आलाय मोठा. ह्याच्या माग बी ह्याचा काहीतरी नक्कीच डाव असणार आहे बघ. हो, आहे माझा डाव. तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर मला आनंद बघायचा आहे, हसू बघायचंय. हाच माझा डाव आहे. हा चला की, आपण इथं कशाला थांबलोय? आज जाऊयात की. हो हो, चला चला चला. सावकाश टोन्या. चल चल. इथं पायऱ्या आहेत. आता कुठल्या गाड्याच्या पायऱ्या चढवतोयस? पुढे थांब तिथं. सावकाश आहे बाबू दादा. आहे का बरोबर? हा मग या या. भारी आहे. हे बघ ते मास. मास आपण काय करू माहितीये का? रात्री हेच मास घेऊ आणि याचं कालवण आणि फ्राय बी करू. असं टोन्या हे काय खायचे मासे हे शोचे मासे. शोचे मासे खाल्ल्यावर काय होतं मग? जुलाब लागतात. ग बस. आजी तुम्ही उभ्या का? या ना बसा. राहू दे, मी आपल्या इथंच बरी आहे. आजी, बाबू दादा, मंगलताई, हे बघा जेवणासाठी टेबल. इथे इथे बाहेर पण आहेत या साईडला आणि इथून या साईडला पण लावलेत. आणि आपण जिथून आलो ना आता तिथे बाहेर रात्रीचं टेबल वगैरे लागणार. म्हणजे छोटेखानी काही कार्यक्रम असतील, लग्न, मुंज, वाढदिवस, त्यासाठी. आणि हे बघा इथे किचन. भया मी लगेच जाती आणि आपल्या समद्यांसाठी जेवण बनवती. अहो मंगलताई, तुम्ही जेवण बनवण्याची काही गरज नाही. तुम्ही शांत राहा आणि तुम्हाला काय पाहिजे ते ऑर्डर द्या. 2 मिनिटात हजर होईल. या बया तुम्हाला कशी ऑर्डर करायची डॉक्टर? मला ऑर्डर नाही काही. आपण एक कामाला मुलगा ठेवलाय, तुम्ही त्याला सांगा ना. 1 मिनिट, मी त्याला बोलवतो. ओंकार, ओंकार. हे बघ, हे आपल्या गावातले. मी काय ओळख करून देतोय, तुला माहितीच आहेत की हे. बरं, हे जे काही सांगतील ते सगळं घेऊन यायचं. मिश्री आहे करा. हो आजी, मिस्त्री लावायची नसते, वाईट असते ती. तुला काय करायचंय? हाय का नाही ते सांग, नाही तर मी चालले आपल्या वाड्यात. थांबा ओंकार,
ये घेऊन. अहो म्या भाजली असती की, त्याला कशाला सांगायचं. मंगलताई, तुम्ही इतकी वर्ष वाड्यात काम करतच आहात ना, आता तुम्ही शांत बसा. तुम्हाला काय पाहिजे ते तुम्ही सांगा. आराम करा, तुम्हाला आरामाची खूप गरज आहे. हे पा, इथून खाली जे घर दिसतंय ना, इथे तुमच्या सगळ्यांची राहायची सोय केली आहे. हा आज चल की आपण आपल्या रूमा बघून येऊयात कसली आहेत ती. जातोच, मला नाही यायचं. मी आपली जाते बाहेर फिरायला. जाऊन द्या, मी एकटाच जातो. डॉक्टर, मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं. चला बाहेर. ओंकार, ओंकार. हा डॉक्टर. बाहेर गाडी आहे, जरा पैसे दे आणि बॅगा काढून घे. हा. काय हे कंपाऊंडरने कुठं आणून गाडलंय कोणाला माहिती. हा, आणि ही दोघं बी उठली की आली त्याच्या माग. तिथं काय आहे, गाडी आहे का काय. हा, पडली बिडली मी तर केवढ्यात पडायचं. ही कोण बघायचं मला. हा, त्याची किरडी गाडली त्या कंपाऊंडरची. बसायला बी काय ठेवलंय का नाही. काय वाटतं इथं काहीतरी. बस बैलगाडी आहे वाटतं. बैल बी आणलं का काय मूड द्यानं. वंकार्या, अरे वंकार्या, अरे कुठं मिळाला का काय. हा, ओंकार नाव आहे माझं, वांकार्या नाही. हा तीच ती. कशाला रे एवढं अवघड नाव ठेवलं आई बापाने तुझ्या. जिबीचं नुसतं तुकडं पाडतात बोलताना. जा, माझ्यासाठी एक प्लेट फव, एक प्लेट गरा, एक प्लेट उपीट, एक चहा आणि एक ग्लास दूध आण नाश्त्याला. आणतो. अरे थांब, इडली आहे का तुमच्याकडे. इडली. अरे कधी खाल्ली नाहीस का, बघितली नाहीस वय. एक इडली आणि एक मेंदू वडा बी आण. मेंदू वडा नाही, मेदू वडा असतो आजी. आणि इडली नाही, इडली असते. हो तेच ते. आणि बर थालपीठ आहे का. हाय. मग ते बी घेऊन ये जा. एक टायमाचा नाश्ता करायचा का एक महिन्याचा. एवढं खाणार आहेत का तुम्ही. अरे तुला काय करायचंय रे चौकशा. मी खाईल नाही तर कुत्र्याला घालील. लय जर आता तोंड चालवलंच ना तर त्या कंपाऊंडरला सांगून आहे ना, तुला कामावूनच काढून टाकते बघ. जातो. थांब, आता हे वंदीला सांगते मी सगळं. काय झालं. कसलं खडूस आहे ना तुम्ही. एवढं सगळं केलं आणि मला सांगितलं बी नाही. मी पार्टनर आहे का नाही तुमची. तू पार्टनर आहेस माझ्या कामात, माझ्या प्रॉपर्टीत नाही. हे मला बी माहित आहे, म्हणून मी काय तुमच्याकडे हिस्सा मागणार होते वय. आणि काय हो, या रिसॉर्टचं खूळमधनच कसं काय तुमच्या डोक्यात आलं. गावातल्या लोकांना लुबाडून जो पैसा वाढत ठेवला होता, ती जर दिव्यांनी धाड मारली असती तर घेऊन गेली असती. म्हणून या रिसॉर्ट मध्ये इन्व्हेस्ट केले. डॉक्टर, तुमचं एवढं डोकं कसं काय चालतं. आता एक काम करा, वाईच माझ्याबद्दल बी जरा विचार करा की. म्हणजे मला बी पैसे द्या. देणार, योग्य वेळ आली की देणार. तू नको काळजी करू. माहिती किती देणार आहे त्या, राहू द्या. बर मला आता एक सांगा, तुम्ही आमच्या घरातल्यांनी इथं का बोलवलंय. ह्याच्या माग पण तुमचा काहीतरी प्लॅन असणार ना. मला माहितच आहे काहीतरी प्लॅन असतोच. राहू द्या. हा, आता तुम्ही म्हणाल तुम्हाला घरातल्यांसारखी आहे, तुझ्या घरातल्यांसाठी मला खूप काही करायचंय. ह्या सगळ्या थाप आहे ना माझ्या घरातल्यांना मारायच्या, मला नाही. त्यामुळं गप गुमाना सांगायचंय तुमचा ह्या माग काय प्लॅन आहे. झालं तुझं. बोलू मी. बोला. ऐकून घे. त्या दिव्याचं वाड्यात येणं खटकत होतं मला. ती वाड्यापासून लांब राहण्यासाठी हे केलं. आणि हे रिसॉर्ट, गावातल्या लोकांना रोजगार मिळेल, त्यामुळे गावातले लोक माझ्या विरोधात काय बोलणार नाही. राहिला प्रश्न त्या दिव्याचा, त्या दिव्याला माझ्या विरोधात कितीही पुरावे मिळाले तरी तिचा त्याच्यावर विश्वास बसणार नाही. यासाठी केले हे सगळे.
अय शपथ, डॉक्टर कितने शातिर हो आप. भारी, कसलं भारी डोकं चालतंय तुमचं. पण डॉक्टर, मला एक कळलं नाही, या रिसॉर्टचं नाव तुम्ही मैत्री का दिलं? कळलं, तेही कळलंच तुला लवकरच. ठीक आहे. मॅडम, त्या हॉटेलमधल्या मुलाला घेऊन आलो. बोल बात. बस. नाव काय तुझं? गबऱ्या. गबऱ्या? म्हणजे नाव माझं महेश कारंडे आहे तसं, पण हॉटेलमध्ये सगळी मला गबऱ्याच म्हणतात. किती वर्ष झालं त्या हॉटेलमध्ये काम करून? 2 वर्ष झाली. हॉटेलमध्ये येऊन गेलेल्या जुन्या कस्टमरला ओळखू शकतो का? त्या बाबतीत विशेष नव्हत मॅडम. गिरायकाला बघून मी सांगू शकतो की तो कुणाबरोबर आला होता, किती दिवस होता, स्वभावाला कसा होता, आपल्या सगळं ध्यानात असतं मॅडम. रूपा कब आई थी तुम्हारे होटल में? कोण रूपा? आणि नावावरनं कसं ओळखणार मॅडम? ही रूपा जी गेल्या वर्षी तुझ्या हॉटेलमध्ये थांबली होती. एक रूम बुक करायची. कोणाच्या नावाने? देवी. बाटली कोणी फोडली? होय, तिथे लफडा नाही पाहिजे. हो मॅडम, ही आली होती हॉटेलमध्ये. 3-4 दिवस होती. मग पुढे? हिला सोडायला एक जण आला होता, मला आठवते ना. ती 2 जण रूम मध्ये गेली होती. तो लय डेंजर होता मॅडम. जे तो देवी सिंग असणार. बरं मला सांग, तो दिसायला कसा होता? सांगितलं ना, डेंजर होता. एवढ्यावरून कसं पकडणार त्या देवी सिंगला मी? मला डिटेल मध्ये सांग. 1 मिनिट. हे स्केच बघ आणि मग सांग. हा होता का? हे बघ, मला माहित आहे या स्केचमध्ये छेडखानी झाली आहे, पण याच्या जवळचा दिसणारा चेहरा होता का? नाही, अजिबातच नाही. तो हा माणूस नव्हताच, तो वेगळाच माणूस होता. हे बघ, तू नीट आठवून सांग. नीट बघ. नाही मॅडम, तो हा नव्हताच. मला चांगलं आठवतंय, तो वेगळाच होता माणूस. बरं मला हे सांग, या स्केच मध्ये आणि त्या माणसामध्ये काही सिमिलर गोष्ट होती का? नाही, एक पण नाही. तुला खात्री आहे ना की रूपाच आली होती तिच्या हॉटेलमध्ये? हो. शिखरे, रूपा यांच्या हॉटेलमध्ये आली होती त्या तारखेचे मला सीसीटीव्ही फुटेज हवेत. मॅडम, ते काय झालं? मॅडम, मी पण गेलो होतो सीसीटीव्ही फुटेज मागायला, पण त्यांच्या हॉटेलमध्ये सीसीटीव्ही नाहीयेत. काय? सीसीटीव्ही नाहीये? अरे ते एक तरी माणूस आहे का जो नियम पाड़तोय? ये इसी चीज का फायदा उठाते देवी सिंह जैसे इंसान. केस अजून कॉम्प्लिकेट होत चालली आहे. मॅडम, मी जाऊ का आता? परत मला उशीर झाला जायला की मालक परत डोकं खाईल. ठीक आहे, जा. पण जेव्हा बोलवलं तर पोलीस स्टेशन मध्ये यावं लागेल, आणि आम्ही सांगत नाही तोपर्यंत या गाव सोडून जायचं नाही. हो मॅडम. या मुलाने या केसचा अजून गोंधळ वाढवलाय. रूपा बरोबर हॉटेलमध्ये नक्की कोण होतं? रूपाचा प्रियकर देवी सिंगच होता की अजून कोणी?